आज या ठिकाणी आमचे सन्मित्र बेल्दार समाज जिल्ह्याचे अध्यक्ष रुदाजी चव्हाण आणि राज्याचे अध्यक्ष रुदाजी चव्हाण आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आदिनाथजी चव्हाण, त्याचप्रमाणे जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष अंकुजी वाकचौरे या सर्वांनी मिळून बेल्दार समाजाच्या वतीनं आज आमच्या होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उमेदवार अमित अशोकराव भांगरे यांना जो पाठिंबा दिलेला आहे, मी आमच्या पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो आणि सर्व बेल्दार समाजाच्या पाठीशी आल्यामुळं आमच्या पक्षाची ताकद आणि ह्या निवडणुकीमध्ये आमच्या उमेदवार ताकद वाढलेली आहे, त्यामुळे निश्चितपणानं त्याचा फायदा निवडणूक होईल अशा प्रकारची आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आपल्या तालुक्यातील सुपुत्र महाराष्ट्र राज्य बेल्दार समाजाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय रोहिदास मामा चव्हाण व त्यांचे सर्व सहकारी यांनी आज महाविकास आघाडीचे उमेदवार तरुण तडफदार उमेदवार माननीय अमितदादा भांगरे यांना आज या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे. मित्रो, बेल्दार समाजाची जर तुम्ही आपण अकोले तालुक्यामध्ये जर लोकसंख्या बघितली तर साधारण 8 ते 10 हजार लोकसंख्या असलेला समाज आहे. याच्यामध्ये साधारण त्यांच्या समाजाची 4.5-5 हजार मतदान अकोले विधानसभामध्ये येत आहेत आणि म्हणून आज बेल्दार समाजाने जो काय अमितदादांना जो पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचा पाठिंबा पूर्ण बेल्दार समाजाची मीटिंग घेऊन सर्व बेल्दार समाजाच्या बांधवांनी हा पाठिंबा दिलेला आहे. म्हणून आज अमितदादाच्या मतांमध्ये त्या पाठिंबामुळे 4-5 हजार मतांनी वाढ झालेली आहे आणि म्हणून मी त्यांचे अध्यक्ष रोहिदास चव्हाण असतील, अंकुशराव वाकचौरे असतील, त्यानंतर सरपंच आदिनाथ चव्हाण असतील, इतरही बेल्दार समाजाच्या सर्व बांधवांचं मी त्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमचे मित्र तालुकाध्यक्ष सुरेश नाना गडाख या ठिकाणी बसलेले आहे. शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत शिवाजीराव शेटे, इतरही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बसलेले आहेत आणि म्हणून मी सगळ्यांच्या वतीनं बेल्दार समाजाच्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो, थांबतो. होऊ घातलेल्या 2024च्या विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रात खरंच आता एकदम जोरात सुरू झाली आणि महाराष्ट्रात शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी असेल, उद्धव साहेबांची शिवसेना असेल आणि राहुल गांधींचा काँग्रेस असेल, अथवा आमच्याकडे असणारे बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली असलेला काँग्रेस असेल, या महाविकास आघाडीबरोबर महाराष्ट्रात आम्ही बेल्दार समाजाने पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्याच्या माध्यमातून आज अकोले तालुक्यात या ठिकाणी आपण पाठिंबा जाहीर करीत आहोत. पाठिंबा जाहीर करीत असताना आमच्या अनेक अडचणी आहेत. भटक्या विमुक्त समाजात असलेले, वंचित असलेले आम्ही बेल्दार समाजातले लोक आणि आज महाराष्ट्रातील तमाम बेल्दार समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण महाविकास आघाडीबरोबर महाराष्ट्रात काम करत आहोत. खरं तर मी महाराष्ट्राचा राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करीत असताना गेली 10-15 वर्षे या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी बेल्दार समाजाचं काम केलेलं आहे आणि म्हणून बेल्दार समाजाच्या ज्या अडचणी त्या सोडवण्याचं काम खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे. आणि या तालुक्यात, अकोले तालुक्यात 9-10 हजार लोकसंख्या असणारा आमचा बेल्दार समाज देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले पण आजपर्यंत वंचित राहिला आणि म्हणून आम्ही विचार केला या बेल्दार समाजाला कोण न्याय देऊ शकतं, तर या माध्यमातून अमित भांगरेंना आम्ही या ठिकाणी पाठिंबा दिला, महाविकास आघाडीला महाराष्ट्रात पाठिंबा दिला, तालुक्यात पाठिंबा दिला आणि म्हणून तालुक्यातल्या आमच्या बऱ्याच अडचणी, जातीचे दाखले असतील, रेशन कार्ड असतील, आधार कार्ड असतील, गावगावातील घरकुलं असतील, गावगाड्यातील गोरगरीब लोकांच्या घरकुलांचा मोठा प्रश्न असेल आणि ते सोडवण्यासाठी या ठिकाणी तालुक्याचा प्रतिनिधित्व कायमस्वरूपी आमच्याबरोबर असलं पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी अमितदादांना पाठिंबा दिला. 40 वर्षे ह्या तालुक्यात ज्यांनी राज्य केलं त्यांनी काय आमच्याकडे लक्ष दिलं नाही. 40 वर्षे आम्ही या तालुक्यातल्या प्रतिनिधींमुळं वंचित राहिलो आणि आत्तासुद्धा 5 वर्षे ज्यांच्या ताब्यात सत्ता दिली त्यांनीसुद्धा आम्हाला शब्द दिला, त्यांनीसुद्धा आम्हाला वंचित ठेवलं आणि म्हणून अमितदादाशी आम्ही मिटिंग करून या ठिकाणी बोलून घेतलं. या ठिकाणी आमचे तालुका प्रमुख मच्छिंद्र शेठ धुमाळ असतील, राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख सुरेश गडाख असतील, आमचे शहर प्रमुख शिवाजी शेटे पाटील असतील, आमच्या समाज संघटनेचे सन्माननीय
उपसरपंच आदिनाथ चव्हाण असतील, मारुती मामा असतील, गोरख पवार असतील, आमच्या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अंकुश वाकचौरे असतील, या सगळ्यांनी मिळून या तालुक्यात 10-15 वर्षापासून आम्ही काम केलंय। तळागाळातील प्रश्न आम्हाला माहिती आहे, लोकांच्या अडचणी माहिती आहे, गावगाड्यात होणाऱ्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी या ठिकाणी सातत्याने आम्ही दादांनी शब्द दिला की 5 वर्ष आम्ही तुमच्याबरोबर ठाम राहू। आणि म्हणून हे सगळे प्रश्न मिटवण्यासाठी या ठिकाणी साकूर पठारातील पठार भागातील आमचे प्रश्न असतील, या सगळ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही दादांनी आम्हाला शब्द दिला। आणि त्या शब्दाखातीर या ठिकाणी अकोले तालुक्यातील 8, 9, 10 हजार लोकसंख्या असणारा बेलदार समाज या ठिकाणी सर्वपणे एकजुटीने गावगाड्यातील बेलदार समाज ठामपणे आम्ही दादांना मत देणार आहे। आणि त्या मताचं प्राबल्य आम्ही दादांनी ठामपणे ठेवून होणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्ही आमच्या मतावर विजयी झाल्यानंतर न उत्ता मास्ता आमच्या समाजाच्या ठामपणे आमच्या पाठीमागं उभं राहायचं, ही भूमिका आम्ही दादांनी घेतली। म्हणून आम्ही दादांना या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या उमेदवारांना आम्ही जाहीर पाठिंबा दिला आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी अकोले तालुक्यात आम्ही दादांना आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो। एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दादांना पाठिंबा देण्याचं कारण असं आहे, अकोले तालुक्यातील आमच्या बेलदार समाजाचे जे गावगाड्यातील प्रश्न आहे त्या सगळ्या प्रश्नांना आम्ही त्यांच्याशी मगाशी हितगुत केलं, चर्चा केली। उद्याच्या होऊ घातलेल्या पंचायत समिती असेल, मार्केट कमिटीची निवडणूक असेल, स्थानिक लेवलच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, यामध्ये सुद्धा भटक्या विमुक्तांना तालुक्यातला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही दादांना पाठिंबा दिलाय। खरं दुसरा प्रश्न असा आहे, दादांना जो पाठिंबा द्यायचा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा, दादा एक पहिल्यांदा प्रथम तरुण आणि तडफदार असं नेतृत्व आहे, उच्च शिक्षित आहे। आम्ही त्यांना जवळून पाहिलं, त्यांचा दृष्टिकोन हा खूप उतुंग भरारी घेणारा आहे। आणि त्याचबरोबर त्यांना पाठिंबा देण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण का जी महाविकास आघाडी आहे ती भारतीय संविधान, समता, बंधुता आणि एकता ह्या विचारांवर उभी राहिलेली आहे। त्यामुळं ते जातीभेद न करणारा हा पक्ष आहे, त्याच्यामुळं तो आमच्यासारख्या एका छोट्याशा जातीच्या जमातीच्या लोकांना सुद्धा सामावून घेऊ शकतो याची आम्हाला खात्री आहे। म्हणून आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत, आम्ही दादांसोबत आहोत। आज मी जाहीर करतो की आताच आपल्या अकोले तालुक्यात ज्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, या निवडणुकांमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, तसेच या देशाचं नेतृत्व राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली जी महाविकास आघाडीची निवडणूक होत आहे, त्या निवडणुकीत आपल्या अकोले तालुक्याचं तरुण, तडफदार आणि अतिशय दूरदृष्टी असलेलं आणि सृजनशील विचार असलेलं नेतृत्व आदरणीय अमितदादा यांना मी माझ्या बेलदार समाजाच्या वतीनं, तसेच संपूर्ण अकोले तालुक्यातील जे भटक्या विमुक्त जाती जमातीचे सर्व समाज बांधव आहे त्यांच्या मार्फत सर्वांचा जाहीर पाठिंबा मी जाहीर करतो। याचं कारण असं की गेली 75 वर्ष स्वातंत्र्य झालं, परंतु भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांच्या अजून बऱ्याचशा समस्या आहेत। त्यांच्या जातीचे दाखले असतील, राशन कार्ड असतील, रहिवासी दाखला असेल, त्याचबरोबर त्यांना निवासाची जागेची सोय नाही, घरकुल नाही। त्याचबरोबर या भटक्या विमुक्त जाती जमातीतील अनेक मुलं हुशार आहेत, परंतु उच्च शिक्षणाला पुरेसा पैसा नसल्यामुळं ते शिक्षणात मागे पडत आहे। तरी जसा SC STला आंबेडकर वसतिगृहाच्या मार्फत पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी ज्या सुविधा मिळतात, त्या सुविधा मला निश्चित वाटतं की अमितदादांच्या मार्फत आम्ही याचा पाठपुरावा करू आणि बेलदार समाजातील तरुणांच्या शिक्षणासाठी निश्चितच वसतिगृह पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडून स्थापन करून घेऊ आणि त्या दृष्टीनं आम्ही वाटचाल करू। तसेच बेलदार समाज आणि इतर भटक्या विमुक्त जाती जमातीतील अकोले तालुक्यातील सर्व नागरिकांचे ज्या समस्या असतील ते आम्ही अमितदादांच्या माध्यमातून सोडवणार आहे। त्यामुळं अशा चांगल्या युवा नेत्याला आम्ही पाठिंबा देतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो। अकोला तालुक्यातील सर्व माझ्या बेलदार समाज बांधवांच्या तर्फे भांगरे साहेब यांना पूर्ण पाठिंबा देत आहे आणि अमित भांगरे भाऊ पूर्ण विजय होणार 100% जाहीर करतो। आज आमच्या बेलदार समाजाच्या वतीने अमित भांगरे यांना जाहीर पाठिंबा देऊन
प्रचंड बहुमताने विजय करणार याच्यात सर्व तरुण यांचा सर्व सहभाग आहे आणि पठार भागातीलही बेलदार समाजाचा अमित बांगरे यांना जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे. होऊ घातलेल्या विधानसभा महाराष्ट्रात आपण आपल्या जनरल कामगार सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून मी स्वतः अंकुश वागचोरे बोलत आहे आणि आम्ही महाराष्ट्रभर महाविकास आघाडीला सर्व ज्या 288 लोकसभा विधानसभेच्या ज्या जागा आहेत त्यांना आम्ही महाविकास आघाडीला आम्ही जाहीर पाठिंबा दिला आहे. आमचे कामगार सेनेचे अध्यक्ष माननीय अरविंद साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनरल कामगार सेनेचं महाराष्ट्रभर काम करीत आहोत आणि अकोला तालुक्याच्या ज्या उमेदवार तरुण तरफदार अमितजी भांगरे यांचे आज आपण अकोल्यामध्ये कम्युनिस्ट असन, शिवसेना असन, शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस सर्व जे आपण महाविकास आघाडी म्हणून आज आपण एकत्र काम करत आहोत आणि हे काम करत असताना आपण आपल्याला या युवा तरुण तडफदार जो उमेदवार आहे, आपले जे कामगारांचे प्रश्न आहे, आज मोदी सरकार 2014, 2019 आणि 2024मध्ये ज्या बोलथापा दिल्या, अदानीच्या घशामध्ये जे आपल्या सर्वसामान्यांचे पैसे घातले आणि आपलं तरुण वर्ग आज बेरोजगार आहे आणि जो कॉन्ट्रॅक्ट सिस्टम जी लादली आहे आपल्याला ती मोडीत काढायची आणि आपले जे प्रश्न मांडण्याचं काम ज्या आपल्या तालुक्याचे जे युवा जे आमदार होतील त्यांच्यामार्फत आपण विधानसभेत मांडणार आहोत आणि आपल्याला अकोला तालुक्याची जी आमच्या संघटनेचे कमीत कमी 10,000 सदस्य जे का आज बेरोजगार आहे, जो आपल्या तालुक्यामध्ये MIDC नाही, तरुणांना बेरोजगार नाही, या जवळजवळ 40 ते 50 वर्ष झाले. आज तरुण आपल्या नाशिक ठिकाणी जातो, पुण्या ठिकाणी जातो, मुंबई ठिकाणी जातो आणि जी ही अवस्था झाली आज आपल्या तालुक्यात जे बेरोजगारचं प्रमाण वाढलं, यासाठी आपल्याला जे अमित दादांनी जे विजन आणलं तालुक्याचा विकास करायचा, कामगारांचे प्रश्न असन, महिलांचा प्रश्न असन, आरोग्याचे प्रश्न असन, ज्या विविध जे विषय आहे त्यांनी आपल्याला ठामपणे सांगितलं आहे. मी ज्यावेळेस आमदार होईन त्यावेळेस आपल्या तालुक्यात जे बेरोजगार तरुण असतील, महिलांना त्यांनी महायुतीच्या मार्फत 3,000 महिन्यांना दर 3,000 हे देणारे योजनेमार्फत, तसेच महिना शेतकऱ्यांना कर्जमाफी, तसेच युवकांना महिन्याला 4,000 रुपये योजनेमार्फत देणारे महाविकास आघाडीचे छान असे त्यांनी उपक्रम राबवले. यासाठी संघटनेनं विचार केला की आपल्याला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला महाराष्ट्रभर आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर कामगारांचे प्रश्न आपण आपल्या शिवसेनेचे प्रमुख अध्यक्ष माननीय उद्धव साहेब, तसेच आपल्या काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असतील, जयंत पाटील साहेब असतील, यांच्यामार्फत कामगारांचे जे प्रश्न असेल ते आपण मांडण्याचे सर्वांच्या विचारां करणार आहोत. तरी आपण या ठिकाणी आपले तालुका प्रमुख माननीय मच्छिंद्र शेठ धुमाळ, तसेच सुरेश गडाख, त्यात शिवाजी शेटे, आदिनाथ चव्हाण, रोहिदास चव्हाण, त्याचप्रमाणे गोरख चव्हाण, या ठिकाणी सर्व आमचे संघटनेचे पदाधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांचे आपण मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी अमितजी भांगरे यांना तुतारी वाजवणारा माणूस पुढील चिन्ह दाबून प्रचंड मताने विजय करा आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क 2 पैठणी मोफत. दीपावली धमाका ऑफर, 1 साडी खरेदी करा आणि 1 मिळवा अगदी मोफत. खरेदी करा आज व पैसे द्या थेट 6 महिन्यांनी. EMI सुविधा उपलब्ध. 200 बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव. तर वाट कसली बघताय, आजच आमच्या शोरूमला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत. आमची वैशिष्ट्य, वाजवी दर, उत्तम दर्जा, विनम्र व तत्पर सेवा.
होलसेल दरात रिटेल विक्री, स्वतंत्र मेन्सवेअर, मुला मुलींच्या फॅन्सी ड्रेसच्या असंख्य व्हरायटीज. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, बाजार तळा शेजारी, KG रोड, अकोले. शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 75 88 51 31 33 किंवा 94 23 38 83 60.